हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? आय होप मजेतच असाल. माझा हा नेहमीचा प्रश्न तुम्हाला सर्वांना असतोच. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन कुकिंग चॅनलवर. आजची नवीन रेसिपी आहे आपली फ्लॉवरची भजी. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण फ्लॉवरला कोटिंग करायला जे बॅटर लागणार आहे ते बनवणार आहोत. यामध्ये मी इथे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हळद, आपलं लाल तिखट, थोडासा ओवा, चिमूटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ आणि अगदी शेवटी 2 चमचे तांदळाचं पीठ. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि यात मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट ही ॲड केली आहे. त्याने एक छान टेस्ट येते. आता हे सगळं आपण जिन्नस एकत्र केल्यावर छान पाण्याने एकजीव करून घेणार आहोत. जसं आपलं भजीचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे करायचं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्या रोजची कांदा भजी, बटाटा भजी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही ही फ्लॉवरची भजी नक्की ट्राय करू शकता. आता आपण ह्यात पाणी ॲड करून व्यवस्थित बॅटर बनवून घेऊया. जास्तही पातळ नाही करायचं आहे किंवा जास्तही जाड करायचं नाही आहे. ज्यांना कोटिंग जरा जाड आवडतं ते लोकं अगदी घट्ट बनवू शकतात. ज्यांना जास्त कोटिंग आवडत नाही बेसनचं त्यांनी पातळ केलं तरी चालेल, पण त्या फ्लॉवरला कोटिंग झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता आपलं हे बॅटर रेडी आहे. आता त्यानंतरची प्रोसेस मी पुढे तुम्हाला सांगते. जो आपला फ्लॉवर असतो त्याचे असे मोठे मोठे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि हे मी पाण्यात ब्लँच करून घेतलेले आहेत. म्हणजे थोडेफार उकडवून घ्यायचे, म्हणजे भजी करताना ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत. आता मी हे एक एक बॅटरमध्ये बुडवून तळून घेते. अगदी छान दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यायचे आहेत. टेस्टला अगदी छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते. ह्या फ्लॉवरच्या जागी तुम्ही ब्रोकोलीही ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता आता आपले हे दोन्ही बाजूंनी छान फ्राय झालेले आहेत. सोडा मी ह्यासाठी टाकला होता की सोडा टाकल्याने ते छान जरा फुलून येतात. तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतं. अशा प्रकारे आपले भजी तयार आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.